अगोदर देखील अशा दुर्घटना घडलेल्या आहेत, वारंवार अशा घटना घडत आहेत. नेमकी काळजी घेतली जात नाही का? ज्यावेळी ही बोट प्रवास करत होती त्यावेळी जर नियमावली पाळली असती, कुठंतरी जो आपण नियम वापरतो ते जर झालं असतं तर हे लोक कुठंतरी वाचली असती. त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली. आता लोकांना शोधणं ही आमच्या सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे. काल रात्रीच आप्पासाहेब जगदाळे पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहे त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो. यंत्रणेने आणि मी NDRFचेही आणि प्रशासनाचेही आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी पटापटा इथे सगळी यंत्रणा लावली. पण काल रात्री इतका चिखल आणि अंधार होता की काही दिसतही नव्हतं. आणि मग सकाळी 6 वाजल्यापासून NDRFची टीम, त्यांचे लोक आता आत, त्यांच्या 2 बोटी गेलेल्या आहेत, 10 लोक गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की आजच्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला क्लॅरिटी मिळेल. तुम्ही स्पॉट व्हिजिट केलेली, यंत्रणेबरोबर चर्चाही तुमची झालेली, काय अडचणी येत आहेत यंत्रणेला? नाही, मला असं वाटतं कालचा अंधार जो रात्री पडला आणि त्यानंतरचा चिखल आणि ही एक घटना प्लस या भागामध्ये काल केळ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्याचाही एक आढावा तातडीने आपल्याला घ्यावा लागेल. आधीच कांद्याला भाव नाही आहे शेतीत मालाचा, त्याच्यातून आता एवढं मोठं नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे आमची सरकारला मागणी असेल की तातडीने पंचनामे करावे आणि अडचणीत आलेला हा शेतकरीही आणि काल जे काही नुकसान इंदापूरच्या संपूर्ण भागात झालं आहे त्याची आजच पाहणी करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि जी कुटुंब त्यांच्या घरात ही दुर्दैवी घटना झाली त्यांना आधार देण्याची गरज आहे.